हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. पाकिस्तानी सैन्य नियंत्रण रेषेकडे चाल करून येत आहे. भारतीय सैन्य दलाची पत्रकार परिषदेत माहिती. भारताला तणाव वाढवायचा नाही, मात्र पाकिस्तानच्या आगळीकीला चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा. सिरसा सूरजगडचे तळ उद्ध्वस्त केल्याचा खोटारडेपणा. पाकिस्तानच्या खोटारडेपणाची भारताकडून पोलखोल. एअरबेसचे आजचे फोटो सादर. भारताच्या 7 मेच्या एअर स्ट्राईकमधील मृत दहशतवाद्यांची नावं समोर. अब्दुल रौफच्या उपस्थितीत गार्ड ऑफ ऑनर दिलेल्या मुदस्सरचा एक खात्मा. मसूद अझरच्या मेहुण्यांसह टॉपच्या 5 दहशतवाद्यांचा अंत. भ्याड हल्ले करणाऱ्या पाकिस्तानला भारताचा जोरदार दणका. सुकुर सरगोदासह 6 एअरबेसवर भारतीय सैन्याकडून टार्गेट. पाकिस्तानच्या रहीम यार एअरबेसवर भारताचा क्षेपणास्त्र मारा. एअरबेसची धावपट्टी पूर्णपणे बेचिराख. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी तिन्ही सैन्यदल प्रमुख, सीडीएस आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या तासभर चर्चा. भारत पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोदींना दिली पुढील रणनीतीची माहिती. भारताच्या प्रतिहल्ल्याने पाकिस्तानची नरमाईची भाषा. भारत थांबला तर आम्ही थांबू. उपपंतप्रधान इशाक दार यांचं वक्तव्य. नॅशनल कमांड ऑथॉरिटीची बैठक बोलावल्याचा पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांकडून इन्कार. पाकच्या नॅशनल कमांड ऑथॉरिटीकडेच आहे अण्वस्त्रांचा ताबा. भारत पाक संघर्षात अमेरिकेचे विरोधाभासी वागणं. उपाध्यक्ष म्हणतात तणावाशी आमचा संबंध नाही. परराष्ट्र मंत्र्यांकडून चर्चेसाठी प्रस्ताव. युद्धासाठी लष्करात जायला शेकडो तरुण तयार. भारतीय सैन्यानं आवाहन करतात चंदीगडमध्ये लांबच लांब रांगा. सैन्याला अपेक्षित असेल ते नक्की पूर्ण करू, तरुणांच्या भावना. केदारनाथ धामला जाणारी हेलिकॉप्टर सेवा बंद. भारत पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्णय. पुढील आदेशापर्यंत केदारनाथ हेलिकॉप्टर सेवा बंद. उन्हाळ्यानं हैराण झालेल्या देशवासियांसाठी गुड न्यूज. यंदा मान्सून केरळात 27 तारखेलाच दाखल होण्याची शक्यता. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. आपण बघा एबीपी माझा. आत्ताच्या अपडेट्स आपण ऑपरेशन सिंदूरच्या जाणून घेतोय. पंतप्रधानांच्या निवासस्थानातली उच्चस्तरीय बैठक संपली, ज्याला तिन्ही सेना दलांचे प्रमुख होते. संरक्षण मंत्री उपस्थित होते. एनएसए अजित डोवाल उपस्थित होते आणि सीडीएस कंबाईंड डिफेन्स स्टाफ तीनही